नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। बदलापूर मुलींवर झालेल्या अतिप्रसंग प्रकरणात अगोदर आरोपीला शोधण्यात शिंदे फडणवीस सरकार कमी पडली अशी परिस्थिती आहे। अनेक दिवस आरोपीला पकडण्यात आलं। जो काही FIR नोंदवला गेला होता तो चुकीचा होता। FIR मध्ये दुरुस्ती झाली पाहिजे याची माहिती देण्यात आली। आधीपासूनच आरोपी आणि मदतीस कसे मोकळे सुटतील हा प्रयत्न होता। आरोपीला दुसऱ्या केसमध्ये चौकशीसाठी घेऊन जाताना त्याने रिव्हॉल्वर हिसकावली। 3 फायरिंग केल्या आणि यात एक पोलीस जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला हे संशयास्पद आहे। त्यामुळे संशयाचे वातावरण दूर करण्यासाठी ज्या पोलीस अधिकाऱ्याला गोळी लागली आहे खरी माहिती समोर यावी यासाठी शासनाने त्याचा मेडिकल रिपोर्ट सादर करावा, जेणेकरून त्याला गोळी कुठे लागली हे लोकांना कळेल, अशी प्रतिक्रिया वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचं सरकार कमी पडलं अशी परिस्थिती आहे। अनेक दिवस आरोपींना त्या ठिकाणी पकडण्यात आलं नाही। जो काही FIR नोंदवला गेला होता तो डिफेक्टिव्ह FIR होता। पक्षाच्या असणाऱ्या अध्यक्ष रेखाताई ठाकूर ह्या तिथे भेटून आल्या आणि त्या FIR मध्ये काय काय दुरुस्त्या झाल्या पाहिजेत आणि काय काय ऍडिशन झालं पाहिजे या सगळ्यांची असणारी माहिती त्या ठिकाणी देण्यात आली। म्हणजे पहिल्यापासूनच आरोपी आणि त्याला मदतनीस जे होते ते कसे मोकळे सुटतील अशाच रीतीचा प्रयत्न होता। आता दुर्दैवी घटना अशी झालेली आहे की पोलिसांचं वर्जन असं आहे की आरोपी याला दुसऱ्या केसमध्ये चौकशीला घेत असताना त्यांनी रिव्हॉल्वर हिसकावली, 3 फायरिंग केल्या आणि त्यामध्ये असणारा एक पोलीस जखमी झाला अशी परिस्थिती आहे। संशयाचं वातावरण दूर करण्यासाठी शासनाला आम्ही असताना म्हणतो की ज्या पोलीस अधिकाऱ्याला गोळी लागलेली आहे, दुर्दैव आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। आमच्या पूर्ण सहानुभूती त्या पोलीस अधिकाऱ्याबरोबर आहेत, परंतु खरी माहिती यावी म्हणून शासनाने त्याचा मेडिकल रिपोर्ट हा पब्लिश करावा, जेणेकरून मांडीला गोळी लागली आहे म्हणजे नेमकी कुठे गोळी लागलेली आहे हे लोकांना कळेल आणि आता ज्या थिअरीज फ्लोट होतात आहेत त्याला कुठेतरी फुल स्टॉप देता येईल अशी परिस्थिती आहे। दुसरं महत्वाचं आहे की ज्या केससाठी इन्क्वायरीला घेऊन जायला जात होतं ती आम्हाला असं कळतंय की मिसेसला मारहाण आणि तिने केलेल्या कंप्लेंटवरनं आहे त्या ठिकाणी, तेव्हा नेमकं कशाच्या शोधासाठी त्याला घेऊन जात होते याचाही खुलासा आला तर या ज्या कॉन्स्पिरसीच्या थिअरीज फ्लोट केल्या जात आहेत त्या कदाचित त्या ठिकाणी थांबतील। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट।